काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद आणि नाराजी उघडकीस येत असताना जालन्यात शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विनोद यादव आणि त्यांची बहीण जागृती बळीराम यादव यांनी आज पत्रकार परिषद घेत काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केले आहेत। निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत जालन्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी विनोद यादव यांनी केली आहे। तसेच त्यांनी काँग्रेस पक्षातून तात्काळ राजीनामा देत लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे। त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विनोद यादव यांनी काँग्रेस पक्षातील गटबाजी, अन्यायकारक निर्णय आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष यावर जोरदार टीका केली। काँग्रेस पक्ष संपवण्यासाठी शिवसेना काँग्रेस ही बी टीम म्हणून काम करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। येत्या काळात भाजपात प्रवेश करून नव्या राजकीय वाटचालीस सुरुवात करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। काँग्रेस पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याचा आरोप करत काँग्रेस शहर कमिटीचे उपाध्यक्ष विनोद यादव आणि त्यांची बहीण जागृती बळीराम यादव यांनी आज जालन्यात पत्रकार परिषद घेऊन पक्ष नेतृत्वावर गंभीर आरोप केले। काँग्रेस पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले असून याला जालन्यातील वरिष्ठ नेते जबाबदार असल्याचं विनोद यादव यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेत बोलताना विनोद यादव म्हणाले की काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि चुकीच्या निर्णयांमुळे पक्षाची मोठी हानी होतीये। निष्ठेनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असून त्याची जबाबदारी स्वीकारून जालन्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली। यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर आणखी गंभीर आरोप करत काँग्रेस पक्ष संपवण्यासाठी शिवसेना काँग्रेस ही बी टीम म्हणून काम करते असा घणाघाती आरोप केला। पक्षातील या घडामोडींमुळे आपण निराश झाल्याचं सांगत विनोद यादव यांनी माध्यमांसमोरच काँग्रेस पक्षाचा तात्काळ राजीनामा दिला। पुढील राजकीय वाटचालीबाबत माहिती देताना विनोद यादव यांनी सांगितलं की येणाऱ्या काळात माजी आमदार कैलास गोरंट्याल, केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि भास्करआबा दानवे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात लवकरच प्रवेश करणार आहे। या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ पत्रकार अभय कुमार यादव, विनोद यादव, जागृती बळीराम यादव तसेच ॲडव्होकेट सुनंदा चरपटे यांची प्रमुख उपस्थिती होती। या घटनेमुळे जालन्यातील काँग्रेसच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। परिषद घेतली नेमकी काय मागणी आहे आणि काय आरोप आहे? माझा मागणी एकच आहे की काँग्रेस पक्षाचे जे पदाधिकारी आता सध्या पदावर कार्यान्वित आहे त्यांना त्वरित इस्तीफा द्यावे, राजीनामे द्यावे आणि यानंतर पुन्हाही पार्टीचे जे कार्यकर्ते काँग्रेसचे त्यांच्यावर अन्याय करू नये। कारण जे आमच्यावर अन्याय झालेला आहे, जे निष्ठावंत होते त्यांच्यावर त्यांनी अन्याय केलेला आहे। म्हणून या काँग्रेस पक्षाचे जे पदाधिकारी आहे त्यांचा मी निषेध व्यक्त करतो। त्यांनी काँग्रेस संपवण्यासाठी एवढे मोठे प्रयत्न केले की त्यांनी शिवसेना काँग्रेस ही बी टीम झालेली आहे। कारण लोकसभेच्या टाइमात ते जेव्हा खासदार साहेब आमच्या बूथवर आलते राष्ट्रीय विद्यालयात त्यावेळेस अर्जुनराव खोतकर हे त्यांच्या सोबत होते आणि मागून ते सांगत होते की याला पाळा, मी तुमच्या सोबत आहे असे त्यांनी उद्गार काढले होते। म्हणून आता आम्हाला पाळण्यासाठी त्यांनी आमचेच जवळचे भाचे आमचे त्यांच्या समोर आम्हाला उभं केलं आणि विनाकारण आमच्या आपसात भांडणं लावण्याचं काम केलं। नेमका आपल्याला त्रास देणाऱ्यांमध्ये कोण कोण? जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राजेंद्र दळे, कल्याण दळे, राजेंद्र राग, पहलवान अतिक खान, कल्याण काळे आणि असे गणेश पाटील प्रदेश सचिव हे आमच्याला विरोध करत आहे। तुमचा राजीनामा पाठवला का तुम्ही काँग्रेस पक्षाला? मी दिला, मी राजीनामा दिलेला आहे। काँग्रेस पक्षाचे कोणत्या पदाधिकारी राजीनामा द्यायचा? मी तुमच्या माध्यमातून त्यांना सांगतो की मी काँग्रेस पक्षातून बायकॉट करीत आहे। आता तुम्हाला जय हिंद, जय महाराष्ट्र। पक्ष प्रवेश करणार आहात? बिलकुल। कैलास गोरंट्याल आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील साहेब आणि आबा भास्कर दानवे यांच्या नेतृत्वाखाली मी आणि माझे बहीण आणि माझा परिवार आणि माझे इष्टमित्र हे सर्व बीजेपी मध्ये प्रवेश लवकर करणार आहे। तारीख वगैरे काही निश्चित आहे का? काही नाही, ते वरिष्ठांना विचारून सांगू।